या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। नमस्कार, लोकप्रधानमध्ये आपले सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथील सीना नदीच्या ब्रिजवरती आहोत। मागील काही दिवसापासून सीना नदी हे दुथडी भरून वाहत असल्यामुळे सध्या सीना नदी हे तुडुंब भरून वाहत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। कोळेगाव धरणातून अतिरिक्त सोडलेल्या पाण्याचा विसर्ग, त्याचबरोबर चांदणी नदी यासारख्या सीना नदीच्या उपनद्या ही तुडुंब भरून वाहत असल्यामुळे आणि छोटे मोठे ओढे सुद्धा तुडुंब भरून वाहत असल्यामुळे या ठिकाणी सीना नदीला सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आता आपण लोकप्रधानच्या माध्यमातून या ठिकाणी बघत आहोत, सीना नदीने आपला संपूर्ण प्रवाह या ठिकाणी बदललेला दिसत आहे। नदी ही तुडुंब भरून वाहत असून याच नदीच्या तीरावरती असलेले काही घरांमध्ये पाणी शिरले, त्याचबरोबर काही शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। आता सध्या आपण विजयपूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडकबाळ ब्रिज या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। सध्या सीना नदीचा जे रुद्र अवतार या ठिकाणी आपण बघत आहोत, कशा प्रकारे सीना नदीने आपला रुद्र अवतार या ठिकाणी धारण केलेला आहे। नदीने प्रवाह बदलून शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्यामुळे शेतकऱ्यांचं आणि त्याचबरोबर शेतींचं घरांचंही मोठं नुकसान झाल्याचे या ठिकाणी आपण बघत आहोत। आता सध्या वडकबाळ ब्रिज या ठिकाणी आला असता मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांच्या माध्यमातून मंद्रुप पोलीस ठाणे या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। मागील काही दिवसापासून अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती, परंतु त्या ठिकाणी जीवितहानी न होता ग्राम संरक्षण दलाच्या मार्फत या ठिकाणी त्या वाहत असणाऱ्या महिलेस वाचवण्यात यश आलेले होते। आता आपण बघत आहोत त्या ठिकाणी मंद्रुप पोलीस ठाण्याचे कशा प्रकारे बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आल्याचे आता बघत आहोत। येण्या जाणाऱ्यांच्या जे गर्दी होत आहे या ठिकाणी येथील गर्दी हटवण्याच्या पोलीस प्रशासनाच्या वतीने सध्या जोरदार प्रक्रिया असल्याचे या ठिकाणी दिसत आहेत। आपल्या समेत काही नागरिक आहेत जेणेकरून सोलापूरहून मंद्रुपकडे जात आहेत किंवा तिकडून मंद्रुपवरून सोलापूरकडे जात असणारे काही नागरिक आपल्या समेत जोडलेले आहेत। अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आपल्या समेत मंद्रुपचे बबलू शेख आहेत। दादा, काय सांगाल आणि कुठून आलं, काय वाटतं तुम्हाला? ब्रिजवर पाणी आहे, ब्रिज बंद आहे म्हणून कळाल्यावर आम्ही इथं आलो होतो बघायला, पण तसं काय नाहीये। ब्रिज चालू आहे, रस्ता चालू आहे। कोणतरी सोशल मीडियावर अफवा केलं होतं की बाबा ब्रिज बंद आहे, सोलापूर विजयपूर महामार्ग बंद आहे, त्यामुळे आम्ही बघायला आलो होतो, पण तसं काही नाही। काय वाटतं तुम्हाला? मोठ्या प्रमाणात शेती अजून नुकसान भरपूर झालं, पण अजून जे पाणी सोडलेलं आहे ते अजून इथं पोहोचलंय का नाही ते बघावं लागतंय जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेऊन, कारण अजून खूप पाणी या ठिकाणी येणार आहे, तेव्हा काय तरी रस्ता बंद होईल, पण आतापर्यंत तरी रस्ता बंद झालेला नाही। दादा, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे, तात्काळ पंचनामा होणे गरजेचं असं वाटतं का तुम्हाला? पंचनामा न करता सरसकट दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर ज्या ठिकाणी या सीना भीमा नदीच्या खोऱ्यातील जे गाव आहेत, सरसकट सर्वांना हेक्टरी एक रक्कम ठरवून शासनाने द्यायला पाहिजे। जनावरांचे त्यांचे खूप हाल झालेले आहेत बेकार। आपल्या समेत मंद्रुपचे बबलू शेख होते। त्यांच्या मागणीतून येत होता की सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांचं ज्यांच्या घरात नुकसान झालंय त्यांना भरघोस मदत देण्याची मागणी त्यांनी लोकप्रधानच्या माध्यमातून केलेली आहे। कॅमेरामॅन आरिफ नदाब समी, नारायण गंटे, लोकप्रधान न्यूज, वडकबाळ। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।